राजकीय घडामोडीने आपण करतोय। मनोज जरांगेंकडून आज उमेदवारांची घोषणा करण्यात येणार आहे। उमेदवारांची घोषणा करण्यापूर्वी जरांगेंकडून मतदारसंघाची घोषणा करण्यात आली। कोणते मतदारसंघ लढणार आणि कोणत्या मतदारसंघात उमेदवार पाडायचे आहेत हे जरांगेंकडून जाहीर करण्यात आलं। मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मराठा उमेदवार जरांगे देणार आहेत, तर जिल्ह्यातील इतर ठिकाणी दलित मुस्लिम उमेदवार देणार आहेत। जिल्ह्यातील उरलेल्या जागा या पाडणार आणि पाठिंबा देणार असल्याचं ठरलंय। जरांगे बीड जिल्ह्यामध्ये एक जागा लढणार आहेत, तर केज राखीव मतदारसंघ लढणार आहेत। जालना जिल्ह्यातील मंठा परतूर लढणार आहेत, तर परतूरमधून उभाटा सेनेनं आसाराम बोराडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे। फुलंब्री मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं देखील त्यांनी ठरवलंय, तर इथं भाजपचं अनुराधा चव्हाण या रूपानं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे। उमेदवार भाजपनं हा जाहीर केलाय। गंगापूर मतदारसंघातल्या उमेदवाराला ते पाडणार आहेत, तर गंगापूर मतदारसंघात भाजपनं प्रशांत बम यांना उमेदवारी दिली आहे। कन्नड मतदारसंघात ते लढणार असल्याचं कळतंय, तर औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात ते पाठिंबा देणार आहेत। इथून शिवसेनेचे संजय शिरसाट विरुद्ध उभाटा सेनेचे उमेदवार राजू शिंदे असा सामना असेल। हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदारसंघात ते पाडणार आहेत, तर शिवसेनेचे संतोष बांगर यांना उमेदवारी या भागामध्ये देण्यात आली आहे। तर मनोज जरांगे पाटील यांनी मतदारसंघाची घोषणा केलेली आहे। कोणकोणत्या मतदारसंघामध्ये कोणते उमेदवार लढणार आणि कोणते मतदारसंघात उमेदवार जे आहेत ते तो मतदारसंघ पाडणार याबाबत आज त्यांनी घोषणा केली आहे। याचं सर्वत्र मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसतेय। जरांगेंचं खरं रूप आता समोर येणार असून ते खरंच मराठा समाजाचं हित पाहतायत की महाविकास आघाडीला छुपी मदत करतायत हे सर्वांना कळेल असं मत प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलंय। ते मराठा समाजासाठी काम करतायत की पवार साहेबांसाठी, उद्धव साहेबांसाठी, महाविकास आघाडीसाठी करतायत। त्यांचे उमेदवार ज्या ठिकाणी पडतील त्या ठिकाणी आपल्याला कळेल की त्यांच्या मनात नेमकं काय राजकारण होतं, की मराठा समाजाच्या हिताचं केवळ ढोंग केलं होतं। हे त्यांचे उमेदवार आल्यावर तपशीलवार उमेदवार बघून उमेदवार टाकले तिथले उमेदवार पक्ष, नाही टाकले पाडायच्या ठिकाणचे तिथले मतदारसंघ, तिथले उमेदवार याचा तौलनिक अभ्यास करून जरांगेचं असली मत काय आहे, मन काय आहे मराठा समाजाच्या बाबतीत की त्यांना राजकारण करायचं आहे ते स्पष्ट या निमित्तानं होणार आहे। तर याबाबत आपण अधिक अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल यांच्याकडून। रवी, पाहायला गेलं तर अखेर मनोज जरांगे पाटील यांचं ठरलंय, त्यांनी मतदारसंघाची घोषणा केली आहे। कुठे उमेदवार लढवायचे आणि कुठे उमेदवार पाडायचे याबाबत देखील त्यांनी म्हटलेलं आहे, काय सांगाल? आपण जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांनी आज खऱ्या अर्थानं निवडणूक लढवायची जी आहे ती घोषणा केलेली आहे। मतदारसंघाचे जे आहेत ते त्यांनी मतदारसंघाची घोषणा आधी केलेली आहे। सुरुवातीला मराठवाडा जो आहे तो त्यांनी निवडलेला आहे। जर आपण बघितलं तर बीड जिल्ह्यामधून केज असेल किंवा मग हिंगोली जिल्ह्यातून हिंगोली असेल किंवा जालना जिल्ह्यातून मंठा परतूर मतदारसंघ असेल, परभणी जिल्ह्यातून पाथरी मतदारसंघ असेल आणि नांदेड जिल्ह्यातून हातगाव मतदारसंघ असेल, या सगळ्या मतदारसंघातून प्रत्येकी एक उमेदवार जे आहे ते जरांगे पाटील देणार आहे। सुरुवातीला जरांगे पाटील यांनी जिल्ह्यातून एक मतदारसंघाची घोषणा केलेली आहे। त्यानंतर सायंकाळच्या वेळेला अजून काही मतदारसंघ निवडता येतील का किंवा त्या मतदारसंघामध्ये मराठा मतदारांची संख्या पाहून त्याची सुद्धा घोषणा जी आहे ते जरांगे पाटील करणार आहेत। आणि या सगळ्या मतदारसंघामध्ये कोण कोण उमेदवार द्यायचे या सगळ्या निवडीची जी आहे ती घोषणा मनोज जरांगे पाटील सायंकाळच्या वेळेला करणार आहेत। आता सध्या मराठवाडा विभाग जो आहे तो पूर्ण झालेला आहे। थोड्या वेळानंतर दुसरा विभाग जो आहे तो सुरू होणार आहे। सध्या सगळ्या उमेदवारांनी जे आहे ते आंतरवाली सराटीमध्ये गर्दी केलेली आहे। आपण जर बघितलं तर मागच्या साईडला याच ठिकाणी सरपंचाचं हे घर आहे आणि याच ठिकाणी सगळे मराठा बांधव जे आहेत ते उमेदवार या ठिकाणी जमलेले आहेत आणि हे सगळे राज्यभरातून मराठा बांधव या ठिकाणी आलेले आहेत।
आणि मनोज जरांगे पाटील या सगळ्यांसमोर जे आहे ते या ठिकाणी घोषणा करतायत. सगळ्यांना विश्वासात घेऊन, सगळ्यांना विचारून, सगळ्या मराठा उमेदवारांना संबोधित करूनच हे सगळे निर्णय जे आहेत ते मनोज जरांगे पाटील घेत आहेत. आता थोड्या वेळानंतर जे आहे ते दुसरा विभाग सुरू होणार आहे. सुरुवातीला आता मराठवाडा जो आहे तो पूर्ण झालेला आहे आणि मराठवाडा पूर्ण झाल्यानंतर या मतदारसंघाच्या नंतर जे आहे ते उमेदवारांची सुद्धा घोषणा जी आहे ते जरांगे पाटील करणार आहेत. जी, नक्कीच याकडे लक्ष असेल. अपडेट घेत राहू. तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. अनेक ठिकाणचे राजकीय नेते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी अंतरवली सराटीत येत आहेत. अशातच कोल्हापूर विधानसभेचे उमेदवार हसन मुश्रीफ यांनी जरांगे पाटलांची अंतरवली सराटीत जाऊन भेट घेतली. समरजित घाटगे देखील मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी अंतरवली सराटीत दाखल झाले होते. या अपोजिट इथे येऊन कॅन्डिडेट घेतलेले होते, मी भेटायला आलो आणि मी समर्थन मागितलेलं आहे. ते संध्याकाळपर्यंत निर्णय घेतलेला सांगितलेला आहे. ठीक आहे ना, बरोबर आहे. मुश्रीफ साहेब एमएमडीचा फटका कुणाला बसू शकतो? अजून मी काय तो अभ्यास केला नाही. अभ्यास केला तर सांगतो. तीन जमाती एकत्रित आलेल्या आहेत, कुणाला तरी फटका बसेल? बसेल ना, कोणाला तरी बसणारच. काय चर्चा झाली दोघांमध्ये नेमकी? आम्ही समर्थन मागितलेलं आहे. त्यांनी संध्याकाळपर्यंत सांगतो म्हणून सांगितलेलं आहे. त्यांनी काय आश्वासन दिलेलं आहे? संध्याकाळपर्यंत सांगतो म्हणून सांगितलं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण झालाय. आव्हाडांनी अजित पवारांचा उल्लेख पाकिटमारांची टोळी असा केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस हा मूळचा पक्ष शरद पवारांचा होता, मात्र त्यांच्याकडून पक्ष चिन्ह हिसकावून घेतलं, त्यामुळे अजित पवार ही पाकिटमारांची टोळी आहे अशी टीका शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा इथून केली. ये राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी किसकी थी? चलो बताओ, जोर से बताओ. शरद पवार को एक दिन अजित पवार आता है, धक्का मार के बाहर निकाल देता है और जाते जाते उसके हाथ से गली भी छीन लेता है. ये पाकिटमारों की टोली है, पाकिटमारों की. अरे हिम्मत थी तुम्हारे में ना, मर्द का औरत था अजित पवार, तो बोलता था कि शरद पवार ने तुतारी लेगी, मैं भी कोई तीसरा निशान ढूंढ लेता हूं और लड़ता हूं चुनाव, तो हम उसको मर्द कहते हैं. अरे तुमने तो, तुम्हारे चाचा ने जो देश में बढ़ाई हुई पार्टी है, जो पूरा निशान उससे देश लेके गया, तुम उसको चुरा कर अपना मेरा 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 करके घूम रहे हो. आव्हाडांनी केलेल्या या टीकेवर भुजबळ आणि बावनकुळेंनी देखील संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यापूर्वी सुद्धा तुम्ही अनेक वेळाला चुकीच्या शब्दाचा वापर केल्यामुळे किंवा चुकीची विधानं केल्यामुळे अडचणीत आलेला आहात, हे लक्षात ठेवा. आणि माझा सल्ला राहील त्यांना, मानायचं की नाही त्यांनी पाहावं, परंतु आपण शब्द कुठले वापरावेत याचा त्यांनी विचारपूर्वक प्रयत्न केला पाहिजे आणि विचार करून ते शब्द वापरले पाहिजे. आपण कुणाला काय बोलतो, कुणाला चोर म्हणतो, कुणाला पाकिट मार म्हणतो. ज्यांनी 20-20, 25, 30 वर्ष तुमच्याबरोबर राहिले आहेत त्या सगळ्यांना ते लागू होतं. असं आहे, जितेंद्र आव्हाडाला एक त्या मनात जहर आहे, त्यांनी विष पिलं आहे आणि ते विष त्यांना काही जगू देत नाही. ते इतकं विष पिलं आहे, ते इतके विषारी झाले आहेत की संघाचं विचार परिवाराचं नाव घेतलं आणि त्यांचं नाव घेतलं तरच त्यांना मतं मिळतात. म्हणजे जर जितेंद्र आव्हाड असे बोलणार नाही तर त्यांच्या मतदारसंघात त्यांना मतं मिळत नाही, म्हणून ते बोलत राहतात. एक विषारी व्यक्ती म्हणून त्यांचं इमेज आहे आणि ते विषारी औषध घेतल्यासारखे वागतात आणि त्यामुळं त्यांना मताच्या लागून चालण्याकरता असं बोलावं लागतं. दरेकर आणि विखे पाटलांनी देखील आव्हाडांवर टीका केली आहे. ते फक्त मतांसाठी अशा प्रकारची वक्तव्य करतात असा आरोप त्यांनी केलाय. जितेंद्र आव्हाडांच्या बाबतीमध्ये काय बोलण्याची आवश्यकता आहे? कारण म्हणजे यांची गुंडाची पार्श्वभूमी आहे, त्यांनी अशा पद्धतीचे बेताल आरोप करणं याला मी फार महत्व देत नाही. आव्हाडांना पातळीच राहिलेली नाहीये.
या राज्यात सगळ्यात विकृत मानसिकतेचा राजकीय पुढारी कोण असेल तर तो जितेंद्र आव्हाड आहे. आता निवडणुका जवळ आल्यात म्हणून या विषारी सापाच्या तोंडून हिरवे फुटकार केवळ मतांच्या लाचारीसाठी येत आहेत आणि त्यातनं अजितदादांवर टीका करणं, त्याच्यामधनं संघावर टीका करणं, अशा प्रकारच्या गोष्टी ठरवून समजून उमजून आव्हाड त्या ठिकाणी करतायत.